विदुर मैत्रेयांना म्हणाला की महाराज, भगवंताने ही सृष्टी कशी निर्माण केली, अनेक अवतार घेण्याचे कारण काय, आणि अवतार घेऊन जीवांच्या कल्याणासाठी श्रीहरीने कोणकोणत्या लीला केल्या, त्या भगवत कथा आपण मला सांगून कृतार्थ करावे. शुकदेव परीक्षिती राजाला म्हणतात, राजा, याप्रमाणे विदुरांचा प्रश्न ऐकून मैत्रेय म्हणाले, विदुरा, तू खूप छान प्रश्न केलास. तुझ्यामुळे इतरांचेही कल्याण होईलच. तू स्वतः व्यासपुत्रच आहेस आणि महान ज्ञानी आहेस. विदुरा, मी तुला ओळखतो. तू प्रत्यक्ष यमधर्मच आहेस हे मला माहीत आहे. भगवंताची एवढी कृपा लाभण्याचे भाग्य पृथ्वीवर कोणाचे आहे? तेव्हा आता तुला तुझ्या प्रश्नांप्रमाणे मी सृष्टीच्या उत्पत्तीचा इतिहास आणि तिचा प्रकार आणि विस्तार क्रमही सांगतो. ही सृष्टी सध्या प्रथमच आत्ताच उत्पन्न झालेली नसून ती यापूर्वी अनेक वेळा उत्पन्न झाली आहे आणि अनेक वेळा तिचा प्रलय झालेला आहे आणि तो होणारही आहे. आत्तापर्यंत किती वेळा सृष्टी निर्माण झाली आणि किती वेळा नष्ट झाली याची गणती नाही. अनंत आणि अनादी असेच याचे उत्तर आहे. असे सांगून पुढे त्यांनी सांगितलं की ब्रह्मदेवाला भगवंतांनी सृष्टी निर्माण करण्याचे काम सांगितले. तेव्हा ब्रह्मदेव अगदी खिन्नपणे उभा होता. भगवान त्याला म्हणाले की तू खिन्न होऊ नकोस. सर्वत्र माझीच व्याप्ती आहे, सत्ता आहे. हे सर्व अज्ञान मी तुला सांगितले आहे. कोणत्याही कर्तृत्वाचा अभिमान न ठेवता तुझे कार्य तू करत राहा. सृष्टी निर्माण करून तिचा विस्तार कर. करता करविता बुद्धिदाता सर्व स्वरूप मी म्हणजे भगवंतच आहे. हे तुझ्या हृदयात ठसले म्हणजे तुला तुझा जो रजोगुण आहे तो बाधणार नाही. भगवंताच्या आज्ञेप्रमाणे ब्रह्मदेवाने सृष्टीची उत्पत्ती केली. तसेच सनक, सनंदन, सनातन आणि सनत कुमार या 4 निवृत्तीपरायण मुनींचीही उत्पत्ती केली. त्यांना प्रजा उत्पन्न करण्यास सांगितले, परंतु त्या निवृत्तीपरायण पुत्रांना तशी इच्छाच नव्हती. ब्रह्मदेवांना राग आला. त्यांच्या भुवया मध्यातून लाल निळ्या रंगाचा क्रोध प्रगट झाला आणि त्यातून एक बालक प्रगट झाले. जन्मतः ते बालक आपल्या नावाची आणि राहण्याची या ठिकाणाची रडतच विचारणा करू लागले. दुःखी बालकाप्रमाणे स्पुंधून रडणारा म्हणून त्याला रुद्र या नावाने ओळखले जाईल असे ब्रह्मदेव म्हणाले. या रुद्रांची 11 नावे आहेत. या नावांचा, स्थानांचा आणि स्त्रियांचा स्वीकार करून त्यांच्याद्वारे पुष्कळ प्रजा तू उत्पन्न कर असे रुद्राला सांगितले. तू प्रजापती आहेस. ब्रह्मदेवाने रुद्राला हे सांगितले. भगवान नील लोहित म्हणजेच रुद्र आपल्यासारखेच बलवान आणि उग्र स्वभावाची प्रजा निर्माण करू लागले. रुद्राने उत्पन्न केलेले रुद्रांचे असंख्य समुदाय सर्व जगाचे भक्षण करू लागले. ते पाहून ब्रह्मदेव घाबरले आणि त्यांनी रुद्राला अशी प्रजा निर्माण करू नकोस असे सांगितले. ब्रह्मदेवाच्या आज्ञेनुसार रुद्र तप करण्यासाठी वनात निघून गेला. सृष्टी उत्पन्न करणाऱ्या ब्रह्मदेवाच्या रागातूनच रुद्राचा जन्म झाला. म्हणजे सृष्टीच्या उत्पत्तीबरोबरच क्रोधाची उत्पत्ती झाली आहे. क्रोध ही माणसाची सहज प्रवृत्ती आहे. क्रोध येणे नैसर्गिक आहे. त्यांची राहण्याची ठिकाणे भागवतकारांनी सांगितली आहेत. म्हणजे क्रोधाला या ठिकाणामध्ये बांधून ठेवले पाहिजे. क्रोध मर्यादित ठेवणे आवश्यक आहे. क्रोध नसेल तर शिशुपालाचा वध कृष्णाने केला नसता. क्रोध हवाच, पण तो जगाच्या कल्याणासाठी असावा. यानंतर ब्रह्मदेवाने अनेक गोष्टींची निर्मिती केली. त्यामध्ये सरस्वतीची पण गोष्ट येते. भगवंताच्या आशीर्वादाने ब्रह्मदेवाचे सामर्थ्य वाढले होते.
प्रजोत्पत्तीसाठी संकल्प केल्यानंतर त्यांना 10 पुत्र झाले. मरीची, अत्री, अंगिरा आदी सर्वांचा जन्म एकेका अवयवापासून झाला. सावलीपासून देवहूतीचे पती भगवान कर्दम उत्पन्न झाले. ब्रह्मदेवाची कन्या सरस्वती अत्यंत कोमल आणि सुंदर होती. ती स्वतः वासनाहीन असूनही तिला पाहून ब्रह्मदेवांच्या मनात कामवासना निर्माण झाली. असा अधर्मी विचार ब्रह्मदेवांच्या मनात आलेला पाहून मरीची आदी ऋषींनी त्याला समजावले. आपल्यासारख्या तेजस्वी पुरुषांना असे कृत्य शोभत नाही असे मुलांनीच सांगितल्यावर ब्रह्मदेव अत्यंत लज्जित झाले आणि त्याच क्षणी त्यांनी शरीरत्याग केला. एखाद्यावर सरस्वती प्रसन्न आहे म्हणजे त्या व्यक्तीला कोणी सरस्वती नावाची स्त्री वश नसते. सरस्वती म्हणजे ज्ञानाची देवता, म्हणजेच प्रत्यक्ष ज्ञान. ब्रह्मदेवांनी तपाचरणाने ज्ञान मिळवले व सृष्टी निर्माण केली. या ज्ञान निर्मितीवर ब्रह्मदेवांचे प्रेम जडले. त्या ज्ञान निर्मितीचा त्यांना अहंकारही झाला. नवनिर्मितीचे दुसऱ्याचे कर्तृत्व स्वतःकडे घेणे हा व्यभिचारच आहे. आपल्याजवळील ज्ञानाच्या मोहात ते अडकलेले पाहून मरीची आदी ऋषींनी त्यांना त्याची जाणीव करून दिली. तुमच्याजवळ ज्ञान आहे ते उत्तम आहे, परंतु त्याचा आपणच उपभोग घेण्याची इच्छा करणे हे अत्यंत चूक आहे. ज्ञान हे सर्वांसाठी असावे आणि मुलांनीच असे दाखवून दिल्यावर ब्रह्मदेव मात्र मनातल्या मनात खजील झाले. वेद, पुराणे, यज्ञकर्म, सप्तसूर व आश्रम धर्म यांची उत्पत्ती केल्यानंतर अधिक प्रजेचीही आवश्यकता होती. अचानक ब्रह्मदेवांच्या शरीराचे 2 भाग झाले. त्यातून एक स्त्री पुरुष जोडी प्रगट झाली. पुरुष म्हणजे सार्वभौम सम्राट स्वयंभुव मनु झाला व स्त्री म्हणजे त्याची महाराणी शतरूपा झाली. मनु आणि शतरूपा यांनी ब्रह्मदेवाची प्रार्थना केली. तेव्हा स्वतःसारखीच गुणवान संतती उत्पन्न करून धर्मपूर्वक पृथ्वीचे पालन करण्यास आणि श्रीहरीची आराधना करण्यास ब्रह्मदेवाने मनुला सांगितले.